जनशक्ती न्यूज, जनतेसाठी, जनतेसोबत. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग. हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलंय. नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याला सीबीआय कडून अटक झाल्यानंतर लातूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेना कार्यकर्त्यांनी शहरातील आरसीसी कोचिंग क्लासेसच्या फलकाला काळे फासून जोरदार निषेध आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना माफी नाही, पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकारांवर संताप व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणात आरसीसी क्लासेसचे नाव समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने रविवारी रात्री शिवराज मोटेगावकर याला चौकशीनंतर अटक केली. तपासादरम्यान आरसीसी संस्थेशी संबंधित काही महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान लातूर पॅटर्नची बदनामी करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी भूमिका घेतली. विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या रॅकेटचा संपूर्ण तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या घटनेनंतर आरसीसी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात शांतता असून पुढील तपास सुरू आहे. ज्यावेळेस 42 प्रश्न जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेसच मी लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं होतं की कोणत्याही कुणीही न नाव घेता मी त्या लाईव्ह मध्ये क्लिअर सांगितलंय, जर मोटेगावकर त्या ठिकाणी त्या पेपरफुटी जर त्यांचं नाव निघालं तर हे मोटेगावचं जे साम्राज्य उभारलंय म्हणजे शिक्षण क्षेत्रातील जे माफिया आहे ते साम्राज्य आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत चालू देणार नाही. आणि 22 लाख जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या मोटेगावकरची त्यांच्या नातेवाईकाची सर्व संपत्तीची चौकशी करून त्यांच्या त्या ठिकाणी सील केली गेली पाहिजे. आणि असे जे माफिया राज आहेत आणि हे भूमिया राजबी आहेत, हे सगळी इंडस्ट्रियल एरिया आहे. आज त्या ठिकाणी कोर्टाचे आदेश असताना सुद्धा ह्या इंडस्ट्रियल एरियावर टोले जंगल भारती कशा बांधल्या गेल्या म्हणजे इथले प्रशासन असतील, इथले आमदार असतील, खासदार असतील लातूर जिल्ह्यातील, हे सर्व झोपेचं सोंग घेत आहेत. आमची प्रथम मागणी राहील हे क्लासेस जेवढे त्या ठिकाणी अतिक्रमण मधले आहेत हे सर्व बुलडोजर राहून जमीनदोस्त करा. त्याच्यानंतर ह्यांच्यावर नियंत्रण करा. संध्याकाळी 7च्या नंतर मुलींची ट्युशन घेतली जाते. संशयास्पद इथं त्या ठिकाणी ड्रग्सचं रॅकेट या ठिकाणी चाललं जातं. कित्येक मुलींचे उद्ध्वस्त झालेले आहेत. हे असले जे शिक्षण माफी आहेत, हे भूमी माफी आहेत, ह्यांना तातडीने यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. कुठल्याही आमदार खासदारांनी ह्यांना पाठीशी घालू नये अशी आमची त्या ठिकाणी नम्र विनंती. काय केलं आम्ही त्या ठिकाणी ऑइल आणि शाही त्या ठिकाणी फेकलेली आहे आणि ह्याचा निषेध आम्ही त्या ठिकाणी केलाय. आम्ही शिवसेना तोडफोड करून बी करू शकतो, परंतु जर महानगरपालिका असेल, प्रशासन असेल, त्यांनी नाही ऍक्शन घेतलं तर आम्ही ऍक्शन घेऊ तिथं. वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिर, सोलार हब, टोल नाका. जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग. डायनामो एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन शोधत आहे इयत्ता 1 ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी उत्साही महिला शिक्षिका. जर तुम्हाला मुलांशी इंग्रजीमध्ये आत्मविश्वासानं संवाद साधता येत असेल आणि शिकवण्याची आवड असेल तर ही संधी तुमच्यासाठीच. समाधानकारक मानधन देण्यात येईल. त्वरित संपर्क साधा 7020046690.